करंजा माता शिरवने 11 शिरवने टीम को बल्लेबाजी के लिए। चलिए खेल की शुरुआत करिए। एम्पायरों से मेरी गुजारिश है, आदरणीय श्रीमान सूरज बालाराम पाटिल, इनको हम लोग कैसे भूल सकते हैं। इन्होंने भी काफ़ी मेहनत की है, काफ़ी सपोर्ट किया है इस क्रिकेट प्रतियोगिता को यादगार बनाने के लिए। और जहां जहां पे आदरणीय श्रीमान गणेश जी नाइक सर का नाम आता है वहां वहां पे बिल्कुल उनके पीछे पीछे मानो की दौड़ लगाते रहते हैं आदरणीय सूरज बालाराम पाटिल। बिल्कुल आदरणीय गणेश नाइक सर के छत्र छाया में ये कार्यकर्ता तैयार हुए, इसमें कोई दोहराई नहीं है। आदरणीय दीपक जी पाटिल जी, इनको भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। चलिए खेल की शुरुआत करिए। पाजी पडदा पकडू नका कोणी प्लीज, तिकडे बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज। पंजाबी छाए हुए पाजी। गणेश मडवी, धीमी फेंकी हुई गेंद थी, स्क्वायर कट किया है, कवर पॉइंट के सर के ऊपर से जा रही है गेंद और बॉन्ड लाइन से 2 गज अंदर सोनू ने गेंद को खेला था और दौड़कर 2 रन अर्जित किए हैं दोनों बल्लेबाजों ने। सोनू और सिद्धेश की जोड़ी मैदान के बीच में 3 ओवरों का ये पहला सेमीफाइनल का मुकाबला आदरणीय लोक नेते गणेश जी नाइक सर, इनके गौरव में एक क्रिकेट प्रतियोगिता यहां पे खेली जा रही है जिसका आज का ये फाइनल डे। गणेश दाहिने हाथ से ओवर द विकेट, इस बार फ्लिक कर दिया है। जिसके पास कलाई है उसके पास गेंदबाजों की धुनाई है, ये दर्शाते हुए यहां पे सोनू। और इस तरीके से देखिए किस तरीके से उन्होंने गेंद को यहां पे फ्लिक कर दिया था, गेंद आने का इंतजार किया। देखिए ये गेंद रिलीज हुई और देखिए किस तरीके से यहां पे गेंद को फ्लिक कर दिया था। गेंद डीप स्क्वायर लेग बॉन्ड लाइन के बाहर चली गई। कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 6 रन। पहला ओवर पावर प्ले का फेंका जा रहा है, इस बार ऑन दी अप खेला है और गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर बॉन्ड लाइन की तरफ और ये 4 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, बिल्कुल अपने ख्याति के अनुरूप बल्लेबाजी करते हुए यहां पे सोनू। लाजवाब क्रिकेट खेली है सोनू ने अपने जीवन में और लगातार बड़ी बड़ी टीम की तरफ से भी शिरकत करी है टेनिस क्रिकेट जगत में। बल्लेबाजी के लिहाज से अगर बात छेड़ी जाए, बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा करते हुए सोनू शो चल रहा है मैदान के बीच में। कुल स्कोर है करंजा माता शिरवने 11 शिरवने टीम का 10 रन, जबकि 3 गेंदें फेंकी जा चुकी है। गणेश मडवी परिवर्तन की दौर पे धीमी फेंकी हुई गेंद थी, शॉर्ट आर्म पुल किया है, गेंद जा रही है स्क्वायर लेग बॉन्ड लाइन के बाहर दंदनाती हुई और ये 4 रन। मानो कि पहले ही मन बना लिया है यहां पे सोनू ने कि पावर प्ले का केवल एकमात्र ओवर है, उसमें ज्यादा से ज्यादा रन बटोरे जाए, यही गेम प्लान है यहां पे नजर आ रहा है करंजा माता शिरवने 11 शिरवने टीम का। लाजवाब बल्लेबाजी यहां पे करते हुए और इस तरीके से कुल स्कोर है 14 रन। 4 गेंदें फेंकी जा चुकी है, पहला ओवर प्रगति पे है, पावर प्ले का ओवर फेंका जा रहा है, एक ही छोर का इस्तेमाल किया जा रहा है, गांव एंड का इस्तेमाल किया जा रहा है। सरसोली गांव एंड की जानब से गणेश मडवी, इस मर्तबा फ्लाइट दी हुई गेंद थी और चौके रुकने का नाम ले रहे यहां पे ऑन ड्राइव किया। मिड ऑन के जो क्षेत्ररक्षक है उनके मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद चली गई बॉन्ड लाइन के पार और ये 4 रन। इन 4 रनों के साथ स्कोर 18 के कुल योग पे पहुंचा है सोनू ने। क्या बल्लेबाजी कर रहे हैं सोनू, लाजवाब बल्लेबाजी। बिल्कुल कोई भी यहां पे अवसर गंवाना नहीं चाह रहे सोनू। 5 गेंदों में 18 रन अब तक ठोके सोनू ने, इससे आप अंदाजा लगा सकते हो। 4-4-4-4 पिछले 4 गेंदों में 4 चौके जड़े। इस ओवर की पावर प्ले की अंतिम गेंद, इस बार हाफ ट्रैकर गेंद थी, रिवर्स आइटम किया है और क्या कैच पकड़ा है। कैचेस विन द मैचेस। जीवन पाटिल
क्या लाजवाब कैच उन्होंने लपक लिया। इतना आसान नहीं होता इस तरीके से लिबलिबती हुई रोशनी में इस तरीके का कैच लपकना। हवा में खेला था सोनू ने और गेंद चली गई थी स्क्वेरिश थर्ड मैन रीजन में लगभग 30 गज के दायरे के बाहर की तरफ और लाजवाब कैच। और इस तरीके से ये पहला झटका पहुंचा है करंजा माता शिरवने 11 शिरवने टीम को। लारा काफी खुश होते हुए, लारा मेहर जो कि जान छिड़कते हैं, ये जो टीम है उनके गांव की कुशल जय गणेश 11 सरसोले की। लारा बोल रहे हैं कि अब माहौल बदलेगा, देखते हैं किस तरीके से माहौल बदलता है। अब नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में। जितेश पहले ओवर में 18 रन यहां पे ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए सोनू ने मुकम्मल किए। तो काफी महंगे साबित हुए पहली ओवर में पावर प्ले के गणेश मड़वी। 18 रन यहां पे आए थे उस ओवर में और 18 के 18 रन सोनू ने यहां पे मुकम्मल किए हैं। अब गेंदबाजी का यहां पे गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है गुफरान खान। काफी अच्छे मंजे हुए ये गेंदबाज है, देखते हैं आज क्या कुछ कर पाते हैं। अपने घरेलू मैदान में क्रिकेट खेलने का अच्छा अवसर मिला है, अच्छा नाम कमाने का अवसर गुफरान खान को। उनके सामने है बल्लेबाज सिद्धेश और इस बार गेंद को डीप कवर रीजन में खेला, इनसाइड आउट होके खेला हुआ स्ट्रोक। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा यहां पे सिद्धेश को। तो इस तरीके से 1 रन की वृद्धि हुई है, कुल स्कोर में 19 रन। 1.1 गेंद फेंकी जा चुकी है। अब बाएं हाथ के बल्लेबाज जितेश है स्ट्राइक में। गुफरान खान गेंदबाजी करेंगे। विकेट कीपर काफी दूर खड़े विकेटों से। एक शॉर्ट थर्ड मैन, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप कवर जहां पे गणेश को तैनात किया गया है और एक लॉन्ग ऑफ रखा हुआ है बिल्कुल स्टंप के सेंध में। ऑन साइड में देखिए एक शॉर्ट फाइन लेग, एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑन। यह है ऑन साइड का क्षेत्ररक्षण। दूसरा ओवर यहां पे प्रगति पे है। गुफरान खान एक गेंद फेंकी है, अब तक 1 रन खर्च किया है। माया से ओवर द विकेट कंधे का काफी अच्छा इस्तेमाल करते हुए गुफरान गुडलैंड पे टिप्पा खाने के बाद गेंद तेजी के साथ देखिए किस तरीके से ये स्टॉक गेंद थी उनकी, बिल्कुल सीधी निकलती हुई गेंद, किसी तरीके से कोई घुमाव नहीं था और इस तरीके से ये बिंदी निकलती हुई गेंद। गुफरान खान अच्छी वापसी करके देते हुए अपनी टीम कुशल जय गणेश 11 सारसोले टीम को। और ये चले गुफरान 8-10 कदमों का उनका बॉलिंग रन और इस बार आउट। कैच लपक लिया गया डीप मिड विकेट बॉन्ड लाइन की तरफ और इस तरीके से ये विकेट का पतन हुआ है। जितेश गोल्डन डक का शिकार हुए और गुफरान खान ने विकेट प्राप्त की है। इस तरीके से ये दूसरा झटका पहुंचा है बल्लेबाजी करने वाली टीम करंजा माता शिरवने 11 शिरवने टीम को। उनके टीम का कुल स्कोर है 2 विकेटों के पतन के बाद 19 रन। काफी हताश और निराश होकर आते हुए अपने डगआउट की तरफ बल्लेबाज जितेश और नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में अनिकेत। गुफरान जिसके लिए जाने जाते हैं उसी लाइन और दिशा के साथ गेंदबाजी करते हुए। और अगर कहा जाए गुफरान की गेंदबाजी के बारे में तो पूरी तरह से अब तक उन्होंने जो 3 गेंदें फेंकी है उसमें पूरी तरह से शांत रखा है, खामोश रखा है यहाँ पे करंजा माता शिरवने 11 शिरवने के बल्लेबाजों को। माहौल बदल रहा है लारा, माहौल बदल रहा है, क्रिकेट बदल रहा है, माहौल बदल रहा है। ये चले गुफरान खान और इस बार कवर ड्राइव किया, डीप कवर रीजन में प्रोटेक्शन है, मिस फील्डिंग हुई, उसका पूरा लाभ उठाया
गेंद हथेली में आके नीचे की तरफ चली गई, आउट होने का खतरा और ये आउट। दुर्भाग्य यहां पे तीसरे एम्पायर की तरफ निर्णय यहां पे दिया है, हालांकि एम्पायर ने आउट दिया है अपनी तरफ से। तीसरे एम्पायर स्लो मोशन में अब टेनिस विकेट .in के माध्यम से यहां पे खंगाला जाएगा। कोई एम्पायर यहां पे है, वे देख रहे हैं स्लो मोशन में, आपके टीवी स्क्रीन में भी आप देख सकते हो। ये आइए गेंद और ये काफी ज्यादा दूर रह गए यहां पे बल्लेबाज और आउट, OUT आउट। लाला ये रात बहुत ही बेहतरीन है, क्या लाजवाब क्रिकेट का मुकाबला यहां पे खेला जा रहा है। सेमीफाइनल का पहला मुकाबला आदरणीय लोक नेते गणेश जी नाइक सर, इनके गौरव में यह क्रिकेट प्रतियोगिता यहां पे खेली जा रही है। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत लोक नेते ट्रॉफी 2026। 24 घंटे नवी मुंबई में पानी, वाटर मीटर, गटर, स्कूल, कॉलेज, अस्पताल, मैदान, ये सारी सुविधा मुहैया कराई है गणेश जी नाइक सर ने। इस मर्तबा स्विच हिट करने का प्रयास, गेंद जा रही है, हालांकि अंदरूनी सिरे से लगी है गेंद और गेंद गई है स्क्वेरिश थर्ड मैन बाउंड लाइन के बाहर और ये 4 रन। लेग बाय का इशारा कर रहा है एम्पायर। इस तरीके से कदमों से लग के गई थी गेंद और इस तरीके से 4 रनों की वृद्धि हुई है। रन किसी भी तरीके से आए, रन आने चाहिए क्रिकेट में, चाहे कदमे से लगे या फिर बल्ले से लगे। और इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 25 रन। अभी भी इस दूसरे ओवर की एक गेंद आनी शेष है। स्ट्राइक में है सिद्धेश, 2 गेंदों में 1 रन अब तक उन्होंने अर्जित किया है। यह चले गुफरान खान बायां से ओवर द विकेट और ये देखिए क्या खूबसूरत गेंद को यहां पे खेला है और गेंद मिड विकेट बाउंड लाइन के बाहर चली गई और ये 6 रन, सिक्सर। क्या खूबसूरत बल्ले का नजाकत यहां पे देखने को मिली सिद्धेश की। ओवर की समाप्ति हुई है। 2 ओवरों के समाप्ति के बाद कुल स्कोर है, पहले सेमीफाइनल के मुकाबले में खेलते हुए करंजा माता शिरौने 11 शिरौने टीम का 31 रन, 31। खेल देखिए कभी पाला बदल रहा है, बिल्कुल जिस तरीके से समुद्र में हमारे नाकवा की बोट चलती है उसी तरीके से यहां पे खेल बदलता हुआ नजर आ रहा है। नाव जिस तरीके से समुद्र में चलती है लहरों के ऊपर, उस तरीके से यहां पे खेल बदलता हुआ। कभी खेल का पाला पहले पारी में अगर देखा जाए तो इधर से उधर जाता हुआ नजर आ रहा है। अब देखते हैं यहां से और जो 6 गेंदें शेष है इसमें करंजा माता शिरौने 11 शिरौने की टीम और कितने रन मुकम्मल कर पाती है। हालांकि दोनों भी गांव ने बहुत ही उम्दा क्रिकेट खेली है। अगर नवी मुंबई क्रिकेट के लिहाज से अगर देखा जाए बेहतरीन क्रिकेट खेली है और दोनों गांव में आज शायद कोई भी नहीं सोएगा, इसमें कोई दो राय नहीं है। अब टीम के कप्तान चंदन तलवार मिस टाइम हुआ, स्ट्रोक, गेंद हवा में खड़ी हुई है और फील्डर ने क्या छोड़ दिया है। हालांकि फील्डर को ढूंढ निकाला था यहां पे। कौन होता विकास ने यहां पे कैच छोड़ा और लारा के पास देखिए उनका दिल यहां पे टूटा है लारा का। इस तरीके से 3 रन दौड़ के यहां पे अर्जित किए दोनों बल्लेबाजों ने। अच्छी दौड़, अच्छी तालमेल, अच्छी सूझबूझ दोनों बल्लेबाजों के दरमियान। कुल स्कोर है 34 रन। एक सम्मानजनक स्कोर मुकम्मल किया है निश्चित रूप से करंजा माता शिरौने 11 शिरौने के बल्लेबाजों ने। हालांकि सोनू ने ताबड़तोड़ पारी खेली और अच्छी नींव रखी अपनी टीम के लिए, लेकिन 2 विकेटें जल्दी गिरने के बाद अच्छी पारी संभालते हुए यहां पे ये दोनों बल्लेबाज छोटी सी लेकिन आकर्षक साझेदारी पनपती हुई
अब कवर के सर के ऊपर से डीप कवर रीजन में गेंद जा रही है। स्वीपर कवर से क्षेत्ररक्षक आ रहे हैं, जब तक गेंद को उठाते फेंक थ्रो करते तब तक दौड़कर 2 रन अर्जित किए। अभी भी इस पारी की 4 गेंदें आनी शेष है। 2 गेंदों में अब तक 5 रन खर्च करे हैं चंदन तलवार ने। सिद्धेश 4 गेंदों में 9 रन मुकम्मल किए अब तक, और महबूब जिन्होंने 1 गेंद में 3 रन अर्जित किए। छोटी सी लेकिन अच्छी साझेदारी पनप रही है मैदान के बीच में। तमाम क्रिकेट के श्रोता अपना महत्व और अनमोल समय देकर हमसे जुड़े हुए हैं। इस मर्तबा ये गेंद फुल टॉस गेंद थी, खराब गेंदबाजी का मुजाहरा करते हुए चंदन तलवार धीमी गेंद फेंकने गए और गेंद फुल टॉस चली गई, और उसके ऊपर यहां पे सिक्सर तान दिया सिद्धेश ने। इस तरीके से कुल स्कोर है 42 रन। 42 रन, 3 विकेटों का पतन हुआ है। और क्या बल्लेबाजी कर रहे हैं यहां पे, मौके को भुनाना नहीं चाह रहे हैं यहां पे करंजा माता शिरवने 11 शिरवने के बल्लेबाज। tenniscricket.in का क्या कैमरा वर्क है, मानना पड़ेगा tenniscricket.in। इस ओवर की चौथी गेंद चंदन तलवार सिद्धेश के लिए, और यहां पे स्क्वायर ड्राइव किया है डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर। मेरे ख्याल से सिद्धेश को अब गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। पूरी तरह से इस छोटे फॉर्मेट पे सेट हुए हैं सिद्धेश, और इन 6 रनों के साथ कुल स्कोर है 48 रन। यह रन बनाना इतना आसान नहीं होगा जब बल्लेबाजी के लिए कुशल जय गणेश 11 सारसोले की टीम मैदान में शिरकत करेगी। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, और कहते हैं ना कि क्रिकेट में जब तक अंतिम गेंद नहीं फेंकी जाती तब तक कुछ भी कहना, अटकलें लगाना बड़ा ही मुश्किल काम। चंदन तलवार काफी महंगे साबित हो रहे, लेकिन काफी बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा करते हुए मैदान के बीच में सिद्धेश अब तक 6 गेंदों में 21 रन उन्होंने ठोक के निकाले। इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितनी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए मैदान के बीच में सिद्धेश और महबूब की जोड़ी। अभी भी 2 गेंदें आनी शेष है। दबाव जो है ये पूरी तरह से अब चंदन तलवार के ऊपर है। हालांकि काफी अच्छे मंजे हुए क्रिकेट के ये हरपन मौला खिलाड़ी है, इसमें कोई दोहराई नहीं है। वार पलटवार क्रिकेट में तो होता ही रहता है। इस मर्तबा जो भी कर रहे हैं वो सब कुछ डाव गलत हो रहा है। क्या लाजवाब कवर ड्राइव, देखिए किस तरीके से बल्ला फेंका था सिद्धेश ने गेंद के ऊपर, और डीप कवर बाउंड्री के बाहर चली गई गेंद बंदूक की गोली की तरह। और ये 4 रन, इन 4 रनों के साथ कुल स्कोर है 52 रन। आधा सैकड़ा मुकम्मल किया है यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम करंजा माता शिरवने 11 शिरवने की टीम। क्या खूब बल्लेबाजी करी है उनके, खास करके सिद्धेश ने 7 गेंदों में 25 रनों की धुआंधार पारी। इस बार ये फ्लाइट दी हुई गेंद थी, हवा में खड़ी है गेंद, और विकास ने कैच लपक लिया अपने पीछे की तरफ दौड़ लगाकर। इतना आसान नहीं होता इस तरीके के कैच लपकना, और इस तरीके से पहले पारी यहां पे समाप्त हुई है। 3 ओवरों की समाप्ति हुई है। करंजा माता शिरवने 11 शिरवने के टीम ने जब कुशल 11 जय गणेश सरसोले के कप्तान चंदन तलवार ने टॉस जीत के उन्हें न्योता दिया था बल्लेबाजी का, अब रन मुकम्मल किए हैं 52 और 53 रनों का लक्ष्य रखा है 18 गेंदों में जीतने के लिए कुशल जय गणेश 11 सरसोले टीम के सामने। अगर देखा जाए प्लस पॉइंट यह है कुशल जय गणेश 11 सरसोले टीम का कि ये उनका घरेलू मैदान है, और इस मैदान के कोने कोने से इस विकेट से वे अच्छी तरह से वाकिफ है, और ताबड़तोड़ आकर्षक स्फोटक क्रिकेट खेलने में कुशल 11 सरसोले की टीम काफी माहिर है। और जैसे ही खेल की शुरुआत होगी अगले पारी का शुभारंभ होगा। आइए मेरे साथी कमेंटेटर युवराज माली आगे का विवरण मराठी में सुनाने के लिए
थँक्यू. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाणार आहोत. अरविंद दादा ठाकूर 11 गोरसई ब संघ त्यांच्या विरोधामध्ये प्रियदर्शनी बेलापूर आणि टॉस केला जातोय. गणेश वैद्य यांचे शुभ हस्ते आणि कॉल करतील लोकनेते आणि तिसऱ्यांदा टीम गोरसईने टॉस जिंकला. चला 3 ओव्हरचा सामना देखील असेल याची नोंद देखील घ्या. आपण पाहतोय लोकनेते चषक 2026 हा अंतिम टप्पा. सेमीफायनल क्रमांक 1 रंगली गेली आणि 50 पेक्षा जास्त 53 धावांचं आव्हान उभं केलंय. बॅटिंग करत असताना करंजा माता देवी 11 शिरोणे या टीमने आणि यजमान संघ खेळताना दिसतोय तो म्हणजेच कुशल 11 जे गणेश सारसोळे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. ऐकूया युवराज माळी यांच्या वाणीतून या पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विघ्नेश मडवी सर, त्याचबरोबर प्रदीप विचारे सर. तुडुंब गर्दी आपण पाहतो क्रीडांगणाच्या सोबत आली आहे. घड्यामध्ये आता तब्बल काही वेळातच 1 वाजतील आणि तरी देखील लोकनेते चषक 2026 हा थरार अनुभवायला पाहायला याची सर्व क्षण ही सर्व सामने आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. चौफेर नजर मारा, जिथे नजर जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक आहे. या स्पर्धेची खरी पाहिलं तर उपलब्धता आहे, खरं पाहिलं तर लोकप्रियता आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कुशल 11 जय गणेश सारसोळे आयोजित ही क्रीडा स्पर्धा 6व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. नाईट फॉर्मॅटमध्ये बऱ्याच वर्षानंतर श्री गणेश रामलीला मैदान आपण सातत्याने चर्चा करतोय. या ऐतिहासिक क्रीडांगणावर ही अशी उत्तम दर्जाची आपण पाहतोय रजनी क्रिकेट स्पर्धा. पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं, पहिल्या इनिंगमध्ये शिरवणे संघाने करंजा माता शिरवणे 11 शिरवणे संघाने टॉस गमावला, बॅटिंग केली आणि 52 धावा उभारल्या. 53 धावांचं लक्ष्य आयोजक संघ यजमान संघ कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमच्या समोर ठेवलंय. दमखम आहे सारसोळे टीम मध्ये, विसरून चालला नाही, त्यामुळे चांगली फाईट त्यांच्याकडनं देण्यात येईल अशी अपेक्षा करूया. आणि सलामीची विस्फोटक जोडी चंदन तलवार आणि त्याच्या समवेत विराज तांडेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग राहिली अरविंदच्या माध्यमातून, त्याला साथ दिलेली सिद्धेशची खास करून 25 धावांचं त्याचं योगदान. 8 बॉलमध्ये अरविंद अर्थात सोनूने 6 बॉल 18चं योगदान दिलं आणि खूप चांगली भागीदारी रचली सुरुवातीलाच. आणि 18 बॉलमध्ये तब्बल 52 उभारल्यात करंजा माता शिरोणे टीमने. दोन्ही खरं तर संघाचे भरपूर समर्थक आहेत या क्रीडा उपस्थित. त्यानंतर आपण प्रियदर्शनी बेलापूर विपक्ष अरविंद दादा ठाकूर 11 गोरसई ब हाही संघ पाहणार आहोत. सेकंड सेमीफायनल इन ऍक्शन. रजनी क्रिकेट आपण पाहतोय, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक सध्या आपण पाहतोय क्रीडांगणाच्या सभोवताली. tenniscricket.in च्या माध्यमातून देखील हजारो प्रेक्षक जॉईन झालेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे लोकनेते चषक 2026 मध्ये. चला मॅचला सुरुवात करायची आहे. उत्तरार्धला जास्त वेळ दौडू नका, यानंतर 2 सामने अजून आहेत आणि त्यानंतर भव्य दिव्य पारितोषिक वितरण सोहळा देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. बॉलिंग मार्कवर हमजा. दुसऱ्या रात्रीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स हमजाने केला होता. क्रिश आपण पाहिलं, बॉलिंग अटॅक अफलातून त्याने सादर केला होता आणि मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील त्याने परिधान केली आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय, अपील केली भरपूर स्ट्रॉंग, मात्र अपील मध्ये आपण पाहतोय फेटाळून लावली. भन्नाट वेगाने बॉल हाताळला हमजाने, प्रचंड वेग, जबरदस्त सुरुवात. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया आपल्या स्क्रीनवर tenniscricket.in. हमजा म्हटलं की वेग, वेगाबरोबर नियंत्रण देखील. हो पाहतो 2 पायांच्या मधून बॉल निघून गेला, भरपूर मोठा गॅप होता. चंदन तलवार डॉट बॉल पहिला आलाय. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. एज लागले, भरपूर मोठा आवाज या क्रीडांगणाच्या श्रुती पटलावर प्रतिबिंबित झालाय. पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्याच बॉलवर मोठा धक्का कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमला लागलाय. चंदन तलवार आघाडीचा सलामीचा फलंदाज बाद होतोय. पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज झाला आणि स्ट्रेट टू विकेट कीपर हा बॉल जाऊन थांबलाय. प्रथमला आपण पाहिला जो विकेट कीपर आणि इथे मात्र एक मोठा धक्का सारसोळे टीमला. 0 धावसंख्येवर 53चं टार्गेट आहे. आता इथून 2 चेंडू कमी झालेत, आता 16 बॉल मध्ये 53 करायचे आहेत.
थोडासा दबाव आता निर्माण झालाय सारसोळे टीमच्या खेम्यामध्ये, कारण आघाडीचा चंदन तलवार बाद झालाय, ज्याची बॅट खूप चांगल्या पद्धतीने बोलली होती कालच्या रात्रीमध्ये. त्यामुळेच हा संघ सुपर 4 मध्ये काल क्वालिफाय झाला आणि या मॅच मध्ये त्याच्याकडनं आता चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना तो मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक वैती. 16 बॉल 53चा आता इथून लक्ष गाठायचं आहे. अजूनही अकाउंट ओपन करण्याच्या प्रतीक्षेमध्ये सारसोळे संघ आहे. हो, भन्नाट वेगाने बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करायचं होतं, नाही करण्यात आलंय. एक सिंगल आपण पाहतोय प्राप्त केली आहे. इथूनही सामना फिरवला जाऊ शकतो. जी कामगिरी सुरूने केली आहे, जी कामगिरी पहिल्या सत्रामध्ये सिद्धेशने केली आहे, त्याच कामगिरीची पुनरावृत्ती आता सारसोळे टीमच्या फलंदाजांकडून अपेक्षित असणार आहे. सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे, निराशाजनक झाली आहे, तर या सुरुवातीमधून नक्की शोधबोध घेऊन दमदार कमबॅक करण्याची मात्र इथे गरज असणार आहे. कारण घरचा संघ आहे, घरच्या क्रीडांगणावर खेळतोय, स्वतः आयोजक संघ याच क्रीडांगणावर दररोजचा सराव असतो कुशल 11 जयगणेश सारसोळे टीमचा. मात्र इथे घरच्या प्रेक्षकांसमोर चांगला परफॉर्मन्स नक्कीच त्यांना सादर करावा लागेल. पहिली धाव धावफलकावर लागली आहे, अजूनही 52 इथून करायच्यात. यावेळेस बघा स्वीप केलाय, नी बेंड केला, गुडघा टेकला जमिनीवर. मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावतोय. चांगली फिल्डिंग सिद्धेशच्या माध्यमातून. फक्त एकच रन मिळते. एक धाव इथे महत्वाची आहे. गोलंदाजी सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये खराब झाली, त्यामुळे आता फलंदाजांवर दारोमदार आहे. जे काही करायचंय ते बॅट्समनलाच करायचंय जर हा विजयश्री खेचून आणायचा आहे. 2 धावा धावफलकावर आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 51 करायचे तिथून. यावेळेस बघा शफल झाले, भरपूर अक्रॉस गेले, फॉलो केलं दीपक वैतीला गोलंदाज हमजाने आणि डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो आपल्या स्क्रीनवर. हो, टप्पा पडला आणि बॉल मात्र हलकासा आतमध्ये वळाला. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ हमजाची आणि कंट्रोल खूप चांगला आहे. आतापर्यंत एकही एक्स्ट्रा नाही टाकलाय. अगदी खूप चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी होते. यावेळेस ऑन द राईस खेळायचं होतं. बॅटच्या अगदी आतल्या बाजूला चेंडू लागलाय आणि काय गोलंदाजी केली पहा. पहा टाळ्या, पहा शिट्ट्यांचा गजर. करणचा माता शिरवणे 11 शिरवणे. पहिल्या ओव्हरमध्ये हमजाने अफलातून गोलंदाजी केली आहे. फक्त 2 रन दिल्यात आणि 1 विकेट प्राप्त केली. आता समीकरण बदललंय. 12 बॉलचा खेळ बाकी, 51 रनची गरज आहे. थोडासा अवघड होत चाललाय आता इथून प्रवास कुशल 11 जयगणेश सारसोळे टीमसाठी. लोकनेते चषक आपण पाहतोय. बघा हमजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 ओव्हर टाकल्यात, फक्त 30 रन दिल्यात आणि 7 विकेट्स मिळवल्यात. काय गोलंदाजी केली हमजाने. हमजा आणि हमजा आणि हमजा. एक तो धुरंदरचा हमजा अली मजारी आणि एक करंजा माता शिरवणे 11 शिरवणे संघाचा हा हमजा. काय गोलंदाजी करतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दबदबा राहिला या नावाचा. आता सेकंड ओव्हरमध्ये ओम, त्याने त्याच्याच पावलावर पाऊल ठेवलंय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तोही काही मागे नाहीये. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 51 करायचे आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथूनही बाजी पलटू शकते, कारण हे क्रिकेट आहे. क्रिकेटची बाजी पलटायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे सारसोळे संघाला आता आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल. पहिला चेंडू सरळ सोडून दिलाय. फलंदाज आपण पाहतोय विराज तांडेल. व्हाईट बॉलचा इशारा, पंच कळवत असताना 1 रन मिळते. 3 झाल्यात. आता 50 करायच्यात 12 बॉलमध्ये. प्रति षटक 25, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 4 षटकार मारायचे तिथून. म्हणजे एकंदरीत 12 मध्ये 7 ते 8 षटकार मारलं गरजेचं असणार आहे. 12 बॉल 50. ओम बॉलिंग ट्रॅकवर, विराज समोर, समवेत दीपक वैती नॉन स्ट्राईकला. पहिलाच बॉल अख्खूट टप्प्याचा लाईन खराब. इथेही बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल येतोय. एक्झाम्पल सेट केले हमजाने. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या त्यांनी पॉवर प्लेच्या आणि इथे आता ओमला देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. समोर राईट हँडेड बॅट्समन आहे आणि राईट आर्म राऊंड द विकेट मारा. म्हणजे इरादे स्पष्ट आहेत की रडारमध्ये बॉल द्यायचा नाहीये. टप्पा पडल्यानंतर बाहेर काढायचे बॉलला, ऑफ स्टंपवर बॉलला ठेवायचं आहे, वाईड लाईनच्या आतमध्ये बॉलला टाकायचं आहे. हीच रणनीती स्पष्ट आहे ओमची. फुलटॉस बॉल आहे, कनेक्ट नाही झालाय. ऑन साईडला दिशा दिली. मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावतोय आणि इथे फक्त 1च रन मिळते. चौका षटकार मारावे लागतील, अन्यथा चेंडू आणि धावन मधलं अंतर वाढत जाईल. जो आस्किंग रन रेट आहे, जो रिक्वायर्ड रन रेट आहे, तो मात्र झपाट्याने वाढणार आहे आणि ते एक्स्ट्रा प्रेशर मात्र आता बॅट्समनवर देखील आपल्याला जाणवताना पाहायला मिळेल. 11 बॉलचा खेळ शिल्लक, अजूनही 48 करायचे आहेत. 11 मध्ये 8 षटकार जर आपण पाहिलं. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे.
मात्र शक्य आहे अशक्य नाही. इथे थोडासा खाली राहिला बॉल, मात्र लाईन खराब आहे. इथे अजून एक एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. ओमच्या माध्यमातून व्हाईट बॉल पंच कळवतायत. टीमची टोटल पुढे सरकते 6 धावा. अजूनही 47 करायच्यात. 11 बॉलचा इथून खेळ शिल्लक. नाही, भरपूरच लाईन खराब होती पा. अगदी वाईड लाईनच्या भरपूरून दूरवरून बॉल गेल्या. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. दीपक बोराडे सर, शशी मेहर सर, हेमंत कोळी सर, हे पंचांचं त्रिकूट. खूप मोठी जबाबदारी या स्पर्धेमध्ये पार पडत असताना. नेक्स्ट बॉल. यावेळेस बघा ऑन साइडला दिशा दिली अलॉंग द कार्पेट. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत तिकडे. अनिकेत चांगली फिल्डिंग, स्ट्रेट टू विकेट कीपर, बुलेट थ्रो. तीच चर्चा आपण मगाशी करतो की सातत्याने हे खेळाडू क्रिकेट खेळतात, त्यामुळे फिटनेस खूप चांगला आहे. थ्रो पहा अगदी बाउंड्री लाईन वरनं स्ट्रेट विकेट कीपरच्या हातामध्ये. तो हिट डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. 7 धावा धावफलकावर. 10 बॉल 46 ची आता गरज आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग आहे क्रीडांगणामध्ये. यावेळेस बघा स्विच करायचा प्रयत्न. इथेही लाईन खराब आपण पाहतोय. व्हाईट बॉल पंच कळवत असताना गोलंदाजाने विचारलं की रिव्ह्यू घ्यायचा आहे का, मात्र सोनूने नाही म्हणून सांगितलंय गोलंदाजाला. गोलंदाजाने पाहिलं, सोनू म्हणला नाही हा वाईड आहे, लाईन खराब आहे, रिव्ह्यू वेस्ट करू नका. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक इनिंग मध्ये जो आपण ठेवलाय, तो व्हाईट बॉल, रनआउट आणि पीमरसाठी. तो तुम्ही कोणत्या क्षणी वापरू शकता, कारण टेक्नॉलॉजी आहे tenniscricket.in तब्बल 3 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा कव्हर करते. हाय डेफिनेशन आपण पाहतोय सध्या त्यांचा क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट. पंचेचाळीस रनची अजूनही इथून गरज. यावेळेस मात्र ऑन साइडला ऑन द राईस बॉल चाललाय तो सीमा पार. पहिला संघर्षमय षटकार आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फलंदाज आपण पाहतो विराज तांडेलच्या बॅटमधून. खूप चांगलं टायमिंग त्याने साधलं. बॉलला पाठवलं सीमा पार. इथून केलं जाईल का पुनरागमन, टेबल टर्न्स होतील का, सामना कलाटणी घेईल का, यू टर्न घेईल का, कारण आता कुशल 11 जय गणेश सारस्वत संघाच्या नक्कीच आशा हलक्याशा पल्लवित झाल्यात. क्षमता प्रत्येकाकडे, सातत्याने आपण म्हणत असतो की एबिलिटी, केपेबिलिटी, क्षमता ही प्रत्येकाकडे आहे, मात्र ती असून उपयोग नाही मित्रांनो. ती तुम्हाला सिद्ध करावी लागेल वारंवार आणि वारंवार. क्रिकेटही त्याच गोष्टीसाठी जाणला जातो. आज तुम्ही चांगला खेळ खेळा, 2 दिवसांनी तुमचा खेळ खराब झाला की लोक खराब झालेला खेळ जास्त लक्षात ठेवतात. त्यामुळे तुम्हाला चर्चेत राहायचंय, तुम्हाला लाईमलाईटमध्ये राहायचंय, तर तुम्हाला प्रत्येक दिवशी सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स देणं अपेक्षित असणार आहे आणि क्षमता सिद्ध करावी लागेल तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल. कारण उदाहरण आपण नेहमी देत असतो ना की पट्टीचा जो पोणारा असतो तो खोलवर पाण्यामध्ये जर तसाच पडून राहिला, हातपायनं हलवता, तर पाणी त्याला वरती आणत नाही, ती तळाशीच ठेवते. त्यामुळे तरी तुम्ही पट्टीचे पोणारे असाल तर ते पोहण्याचं कौशल्य, ती कला तुम्हाला दाखवावी लागते पाण्यामध्ये. असंच क्रिकेटचं आहे. चला मॅचला स्पीडअप करा सोनू, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अजून यानंतर 2 सामने आहेत. 14 धावा धावफलकावर आहेत. 39 ची गरज आहे. अजून 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 मध्ये कमीत कमी 6 षटकार मारावे लागतील इथून. इथे मात्र समोर व्ही शेप मध्ये बॉल चाललाय तो सीमा पार आणि इथे येतोय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. अशाच फटक्यांची गरज आहे, अशाच फटक्यांची गरज आहे. सारसोळे संघाचे समर्थक कुठे, टाळ्या कमी पडतात मित्रांनो. टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्या येत नाहीयेत. 2 मारलेत सलगचे. दुसऱ्या बाजूला शिरोडे संघ जरी पाहतोय विकेट आली तर आम्ही वाजू टाळ्या, कारण पहिल्या इनिंगमध्ये त्याने भरपूर टाळ्या शिट्ट्या वाजवल्यात. आता सारसोळे संघाला संधी मिळते. विराज तांडेलच्या बॅटमधनं सलगचा दुसरा आलाय. सामना संपलेला नाहीये. 8 बॉल 33 ची गरज आहे. अजून 5 मारावे लागतील. अशाच पद्धतीने ओमवर थोडा दबाव वाढलाय. युवा प्रतिभावंत गुणवान हा खेळाडू आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये एक्सपिरियन्स मॅटर करत असतो. आणि विराज आहे समोर, प्रचंड दांडगा अनुभव त्याच्यासमोर. दीपक वैती. अशा क्रुशियल सिच्युएशन मधनं मॅच काढून आणायची आहे. घरच्या क्रीडांगणावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळायचं आहे. चला पंच सूचित करताय जास्त वेळ घेऊ नका शिरवणे संघ. 8 बॉल 33 ची गरज आहे. 2 चेंडू खूप निर्णायक आहेत. पहिला स्क्वेअर एगला, दुसरा पहिला लॉंग ऑफला.
उत्कंठावर्धक सामना आहे, रोमहर्षक सामना आहे. आणि इथे ऑन साइडला तिसरा देखील बॉल चाललाय सीमा पार, लावत ढगात लाइटिंग, मिड विकेट काव करण्याच्या वरतून बॉल, बॅक टू बॅक तिसरा. सामना संपलेला नाहीये मित्रांनो, गेम इज स्टील ऑन. आपण तीच चर्चा करतोय. टेबल टर्न व्हायला, सामन्यामध्ये यू टर्न यायला जास्त वेळ लागत नाही. अनेक वेळा आपण हे चित्र पाहिलंय की समोरचा संघाच्या हातातोंडाशी आलेला घास एखादा फलंदाज येतो, फटकेबाजी करतो आणि कधी पळून नेतो हे सांगता येत नाही. मराठीमध्ये म्हण आहे ना, काना मागून आली आणि तिकट झाली. अशा पद्धतीची गत व्हायला नको. नक्की शिरोणे संघ त्यासाठी प्रार्थना करतोय. सलग 3 आलेत. विराज तांडेलची बॅट तळपली आहे मैदानाच्या आतमध्ये. 1:13 झालेत आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. 26 झाल्या, 27 करायच्या. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. चला स्पीड अप करा सामन्याला. 7:27. अजून एक गेम ऑन, मॅच ऑन. इथे मात्र अजून एकदम नॉर्बॅट फटका, हाई बॉल, सीमा पार, मॅग्निफिशंट टायमिंग. विराज उदय तांडेलच्या बॅट मधून येत असताना काय फटकेबाजी आहे, काय फटकेबाजी आहे. सलग 4 बॉलवर 4 आलेत. आता कुठं व्यासपीठ मात्र आता आनंदी झालंय. आता कुठे सारस्वतचे ग्रामस्थ हर्ष उल्हासित झालेत, कारण 4 बॉलवर 4 आलेत. सामना पलटलाय, सामना फिरलाय, सामन्याने दिशा बदलली आहे, कारण 4 बॉलवर 4 मारलेत विराजने. टीमची टोटल क्रीज पुढे सरकली आहे 32 या धावसंख्येवर. आणि आता इक्वेशन पाहूया आपण स्क्रीनवर. 6 बॉल आणि 21 रनची गरज. 6 चेंडू 21. विराज तांडेल काय फलंदाजी करतोय आणि सांगतोय मैदानाच्या आत, छाती ठोकून हेतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालवतो आहे. अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाहीये. क्रिकेट असो वा आयुष्य, आपली सुरुवात ही शून्यापासूनच होत असते आणि त्या शून्यापुढे आकडे हे स्वकर्तृत्वाने लावायचे असतात. ते स्वकर्तृत्व तुम्हाला करावं लागेल सिद्ध मैदानाच्या आत. सहा बॉल 26 वर खेळतोय विराज. तब्बल 433चा त्याचा स्ट्राइक रेट आहे. आता कोणता गोलंदाज वापरला जाईल? करंजा माता शिरोणे टीम कडनं जो या दावा डिफेंड करेल. जिन्मय जोशी. 6 बॉल 21. मोठा कारनामा करायचा आहे जिन्मयला. समोर आहे दीपक. 6 मध्ये 3 जरी मारले ना तरी सामना पुन्हा एकदा सासोळे टीमच्या बाजूने झुकू शकतो. अजूनही सामना बॅलन्स आहे. सामना सध्या 50-50. पहिलाच बॉल समोर फिरवलाय. ओ हो हो. आणि बाईच्या स्वरूपात ही मिळते सिंगल. आणि आता विराज आलाय पुन्हा स्ट्राइक वर. दीपकचं करावं लागेल कौतुक. ज्या पद्धतीने जीवाच्या आकंताने त्यांनी ही रन पूर्ण केली आहे. काय फिरवलाय बॉल, काय टर्न केलाय बॉल. मॅजिकल बॉल टाकत असताना आपण पाहतोय गोलंदाज. कीपरला हा बॉल पकडणं आवश्यक होतं. जिन्मय जोशी. 5 बॉल 20 ची गरज आहे. 4 मारलेत विराज तांडेलने 4 बॉलवर. 5 बॉल 20. मैदानाच्या आतमध्ये त्यांनी छाती ठोकली, शड्डू ठोकलाय, शंखनाद केलाय, मात्र विसरून चालणार नाही जिन्मय जोशीला. ज्या पद्धतीने पहिला बॉल त्यांनी टर्न केलाय ना त्याच्या बोटातली जादू त्याने दाखवली जिन्मय जोशीने. सामना अजूनही बॅलन्स आहे. जिन्मय जोशी ठरेल का विजयाचा हिरो, की विराज तांडेल पुन्हा एकदा खेचून आलेल विजयश्री. 5 बॉल 20 ची गरज आहे. काय सामना आहे. 1:15 झालाय. लोकनेते चषक आहे. लोकांना उद्या कामावर जायचं आहे, मात्र अजूनही प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानाच्या आत आणि tenniscricket.in वर. 5 बॉल 20. पुढचा बॉल जिन्मय जोशी. विराज तांडेल ऑन स्ट्राइक. इथे खोला टाकलेला चेंडू आणि समोर पडलाय. चांगलं जजमेंट. ओहो, परत पाठवलंय. रन काढली नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. डॉट आलाय. सिंगल काढली नाहीये. आता ही चूक होती की आता हे बरोबर केलंय, आणि जर बरोबर केलंय
या धावा बनवाव्या लागतील विराज आता. आणि आता या न काढलेल्या रनची चर्चा जास्त होईल. इक्वेशन पाहूया आपण. बॉल शिल्लक येते 4 आणि जिंकण्यासाठी 20 रनची गरज आहे. या बॉलवर 2 पेक्षा जास्त धावा पाहिजेत तर गेम ऑन राहील. इथे जर सिंगल आली किंवा डॉट बॉल आला तर मात्र गोलंदाजाला फक्त लीगल बॉल टाकावे लागतील. मग 3 षटकार आले तरी हरकत नाही. 4 बॉल 20. क्षेत्ररक्षण पाहतोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, खाऊ कॉर्नर. स्ट्रेट मध्ये लॉंग ऑफ ला खेळाडू, लॉंग ऑन ला खेळाडू, मिड ऑफ मध्ये खेळाडू. लॉंग ऑफ थोडासा वाईड डिश आहे. फ्लाय स्लिपला खेळाडू आहे, लेग स्लिपला खेळाडू आहे, कव्हरला एक खेळाडू आहे. 4 बॉल 20. जिन्मय की विराज, कोण ठरेल विजयाचा हिरो? ओ इथे चांगला बॉल टाकलाय आणि इथे आलाय डॉट. सामना फिरलाय, फासे फिरलेत. पहिल्यांदा करंजा माता शिरवण्याचं वर्चस्व, त्यानंतर विराज तांडेलचे 4 षटकार आणि आता मात्र जिन्मय जोशीची ही अफलातून गोलंदाजी. सामना फिरवलाय जिन्मयने. पाहतो टर्न, पाहतो शार्प टर्न. लेग स्टंप वरचा बॉल टप्पा पडला, ऑफ स्टंप वर गेला. आता जिन्मयकडनं कोणत्याही चुकीची अपेक्षा नसणार आहे. 3 बॉल आणि आता 20 रनची गरज आहे. 3 चेंडू 20, 3 षटकार मारले तरी कमी पडतील. मग विराज तांडेल काय खेळलाय, काय झुंज दिली आहे. आणि इथे बघा अजूनही विराज तांडेल सांगतोय मी फटकेबाजी करणार आहे. मगाशी कनेक्ट झाला असता तर या षटकाराला अधिक महत्व प्राप्त झालं असतं. क्रिकेट आहे, क्रिकेट आहे, काही घडू शकतं. उशीर झालाय, आता उशीर होत चाललाय. मात्र जाता जाता नेत्र दीपक फटकेबाजी 2-14. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. इथून पुढे 2-14 आहे. स्लोवर 1 टाकलाय आणि इथे पहा आता सामना औपचारिकतेमध्ये गेलाय. कारण चेंडू आणि धावांमधलं अंतर आता वाढलंय. करंजा माता शिरवडे 11 शिरवडे फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. 1 बॉल फक्त बाकी आहे आणि पुढचे दोन्ही संघ तयार राहा. लगेच नेक्स्ट मॅच. लास्ट बॉल.